नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा भाग 19मध्ये आपण आज चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा आणि राज्यशास्त्र यांचा फार जवळचा संबंध राहिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून पदवी स्तरावर जे काही विषय आपल्याला अभ्यासाला आहेत त्यांचा आणि राज्यशास्त्राचा असलेला संबंध मागच्या काही व्हिडिओंच्या माध्यमातून आपण पाहत आलेलो आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पदवी स्तरावरच्या अभ्यासक्रमाचा आणि सेट नेट सारख्या परीक्षांचा किती जवळचा संबंध आहे या गोष्टींवर आपण या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत। पदवी स्तरावर अभ्यास करीत असलेले विद्यार्थी की ज्यांना भविष्यामध्ये सेट नेट सारख्या परीक्षा देण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आणि सद्यस्थितीमध्ये सेट नेटची तयारी करत असलेले विद्यार्थी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र विषयामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना, सेट नेट सारख्या परीक्षांची तयारी करत असताना जो अभ्यासक्रम आपल्याला UGCने ठरवून दिलेला आहे तो अभ्यास करत असताना काही गोष्टी जर आपण काळजीपूर्वक हाताळल्या तर खरोखर या परीक्षांचा सामनासुद्धा आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करू शकतो। एकूणच राज्यशास्त्र विषयामध्ये सेट नेटची परीक्षा देत असतानाचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण ज्या वेळेला पाहतो, राज्यशास्त्र विषयासाठी या परीक्षांमध्ये जो काही अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे, सिलेबस निर्धारित केलेला आहे, ठरवलेला आहे, तो अभ्यासक्रम आपण ज्या वेळेला त्याच्यावर नजर टाकतो त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतात। बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी मानसिकता आहे की सेट नेटची तयारी करायची, मग नेमकं कशा पद्धतीने अभ्यास करायचा असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतात। कुठला अभ्यासक्रम आहे, सेट नेटची तयारी करायची म्हणजे फार काही वेगळा अभ्यास करायचा, फार काही नवीन पुस्तकं या ठिकाणी आणायचे, नवीन संदर्भ नवीन एडिशन असलेलेच पुस्तकं खरेदी करायचे, अशा पद्धतीची मानसिकता, कुठेतरी क्लासेस लावायचे, या मानसिकतेमध्येच विद्यार्थी असतो। हजारो रुपये त्याच्यामध्ये खर्च करतो, क्लासेससाठी खर्च करतो। परंतु विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र विषयामध्ये सेट नेटची तयारी करत असतानाच्या काही टिप्स जर तुम्ही लक्षामध्ये ठेवल्या आणि त्यानुसार जर तयारी केली तर यश हमखास आहे, ही गोष्टच मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर मांडायची आहे। यातली पहिली गोष्ट एक आहे ती म्हणजे पहिला मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की सेट नेटची तयारी करणारे, राज्यशास्त्र विषयामध्ये सेट नेट या विषयाची तयारी करणारे विद्यार्थी यांनी पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये कुठल्या गोष्टी येतात तर 11वी पासून इयत्ता 11वी, इयत्ता 12वी, BA फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, MA फर्स्ट इयर, MA सेकंड इयर, हे असे एकूण 7 वर्ष, 11वी पासून ते MA फायनल इयरपर्यंतची जी 7 वर्ष तुम्ही राज्यशास्त्र विषय घेतलेला असतो, या राज्यशास्त्र विषयामध्ये जी काही तयारी तुम्ही केलेली असते, या सर्व 11वी ते MA फायनल इयरच्या सगळ्या विषयांचा सखोल अभ्यास तुम्ही केलेला असतो। त्याची उजळणी तुम्हाला या ठिकाणी करणं अत्यंत गरजेची आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। बघा, तुम्ही स्पर्धा परीक्षेचं सेट नेट परीक्षांचा अभ्यासक्रम तुम्ही थोडा टॅली करा, त्यातले बारकावे तुम्ही तपासा, तर तुमच्या एक गोष्ट पक्की पुरतेपणी एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये येईल की ती 11वी पासून ते MA फायनलपर्यंतचा राज्यशास्त्र विषयासाठी असलेला सगळा भाग, म्हणजे 11वीला तुम्हाला राज्यशास्त्राला काय होतं आठवा, थोडंसं स्मरण करा, नसेल तर ते 11वीचं पुस्तक आपल्याला या ठिकाणी घेणं क्रमप्राप्त ठरतं। 12वीला काय, 12वीला राज्यशास्त्र विषयामध्ये कुठला घटक आपल्याला अभ्यासाला होता, कुठला पेपर आपल्याला अभ्यासाला होता, त्याच्यामध्ये अभ्यासक्रम कुठला होता, त्यातल्या बारकावे आत्ताही आठवा, त्यातलं स्मरण करा। त्यानंतर BAला तुम्ही पदवी स्तरावर ज्या वेळेला ॲडमिशन घेता त्यावेळेला BA प्रथम वर्षासाठी कुठला अभ्यासक्रम आपल्याला होता किंवा आहे त्याचा संदर्भ आपल्याला घेत BA फर्स्ट इयरला आपण बघितलं की मागच्या काही व्हिडिओंच्या माध्यमातून या पदवी स्तरावरच्या 3ही वर्षांमध्ये राज्यशास्त्राला असलेले विषय आपण या ठिकाणी हाताळलेत। म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर, FY, SY आणि TYला असलेले जे काही राज्यशास्त्राचे पेपर आहेत त्यांचा बारकाईने पुनश्च त्याची पुनरावृत्ती तुम्हाला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे। आणि MAला गेल्यानंतर जे विषय तुम्ही या ठिकाणी राज्यशास्त्राचे हाताळता त्यांचा अभ्यास करता, सांगण्याचं तात्पर्य हेच
की 11वीपासून ते MA पर्यंत राज्यशास्त्र विषयाचे सगळे पेपर तुम्हाला या ठिकाणी हाताळणं, त्यांचा पुन्हा रिपीट बारकाईनं सखोल पद्धतीनं अभ्यास करणं हे सेट नेट सारख्या परीक्षेसाठी एक अनिवार्य बाब आहे. ची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगणं मला आवश्यक वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, कुठलेही पुस्तकं, नवे पुस्तकं खरेदी करण्यापेक्षा 11वीचं पुस्तक तुम्ही खरेदी करा. जर तुमच्या संग्रही असेल तर आनंदाची गोष्ट आहे. 12वीचं पुस्तक तुम्ही खरेदी करा. BAच्या 3 वर्षाला असलेली पुस्तकं तुम्ही तुमच्या संग्रही ठेवा. MAची पुस्तकं म्हणजे 11वीपासून MAपर्यंतची सगळी पुस्तकं जर तुमच्याकडे संग्रही असतील तर स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही या सेट नेटसारख्या परीक्षांची तयारी तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने करू शकता. त्याच्या बाहेर तुमची तयारी नसते. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ती गोष्ट म्हणजे सेट नेटची परीक्षा म्हणजे नव्यानं कुठला तरी अभ्यास आपल्याला करायचा, नव्यानं कुठेतरी आपल्याला सामोरे जायचं आहे, ही बहुतेक विद्यार्थ्यांची मानसिकता असते. तर तशी भीती बाळगण्याचं अजिबात कारण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या अर्थी MA केलं, ज्या अर्थी तुम्ही MAला B+ घेऊन उत्तीर्ण झालात, त्याच अर्थी तुमची सेट नेटसाठीची तयारी ही मॅक्झिमम तयारी झालेली असते. त्याच धर्तीवर तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जातात की जो अभ्यासक्रम तुम्ही 11वीपासून MAपर्यंत घेतलेला असतो त्याच बेसवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मी MA झालो आहे अशा पद्धतीनं ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मनातल्या मनात प्रश्न विचारता, त्याच वेळेला सेट नेटच्या परीक्षांसाठी तुम्ही क्वालिफाय झालात. आणि एक लक्षात ठेवा की ही तयारी करत असताना हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. सेट नेट म्हणजे फार वेगळी परीक्षा नाही आहे. त्या परीक्षेला भिण्याची तर मुळीच आवश्यकता नाही. फक्त सातत्यपूर्ण प्रयत्न, झालेलाच अभ्यास पुन्हा करणे आणि परीक्षेला जाणे या साध्या गोष्टीचा संदर्भ जर तुम्ही लक्षात ठेवला तर खरोखर खूप चांगली तयारी तुम्ही या ठिकाणी करू शकता. सेट नेटची परीक्षा ही अत्यंत संबंधित विषयामध्ये, ज्या विषयामध्ये आपण पारंगत झालेलो आहोत, ज्या विषयामध्ये आपण कला विशारद आणि ज्या विषयामध्ये आपण कला पारंगत BA आणि MAच्या पदव्या संपादन केलेल्या असतात, त्याच विषयामध्ये आपल्याला सेट आणि नेट द्यावी लागते. ही गोष्ट जर आपण गांभीर्यानं लक्षात जर घेतली तर हे सगळ्या गोष्टी, हे सगळे संदर्भ तुमच्या आपोआप लक्षामध्ये येतील. बघा, पूर्वी म्हणजे 2010-2012पर्यंत सेट आणि नेटचं स्वरूप थोडं वेगळं होतं. सेट आणि नेटच्या एक्झामला 2010-11पर्यंत 12पर्यंत माझ्या माहितीनुसार जवळपास की जे काही पेपर असायचे ते पहिला पेपर असायचा MCQचा. ते बौद्धिक चाचणीच्या संदर्भातला हा पेपर असायचा. त्याच्यामुळं हा सर्वांसाठी हा पेपर कॉमन असायचा. त्याच्यामुळं हा झाला पहिला पेपर. दुसरा पेपर हा तुमच्या ज्या विषयात तुम्ही परीक्षा देत आहात त्या विषयाच्या संदर्भातला MCQचा पेपर असायचा. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या पेपरमध्ये विचारली जात होती. आणि तिसरा पेपर जो तुम्हाला असायचा तर तो पेपर तुम्हाला तुमच्या त्याच विषयामधील सैद्धांतिक पेपर म्हणजे थेअरीचा पेपर तुम्हाला असायचा. आणि त्या आधारावर तशा पद्धतीनं परीक्षा ही UGCची घेतल्या जात होती. परंतु मागच्या 4-5 वर्षांचा आपण जर विचार केला, 5-6 वर्षांचा आपण जर विचार केला तर हे परीक्षेचं स्वरूप थोडं बदललेलं आहे. थेअरी पॅटर्न पूर्ण कॅन्सल केलेलं आहे, म्हणजे रद्दबादल ठरवलेलं आहे. आणि आता फक्त वस्तुनिष्ठ प्रश्नांवरच तुम्हाला सेट नेटला प्रश्न विचारले जातात. पूर्वी 3 पेपर असायची, एकूण 3 पेपर असायचे, आता फक्त 2च पेपर आहेत. एक पहिला पेपर आणि दुसरा पेपर, अशा पद्धतीनं 2च पेपर तुम्हाला या ठिकाणी सेट आणि नेटला या ठिकाणी असल्यामुळे, आणि तेही वस्तुनिष्ठ असल्यामुळे मला तरी वाटतं की पहिल्यापेक्षाही थोडंसं एक सोपेपण या परीक्षेमध्ये आलेलं आहे. पण फक्त सोपेपण म्हणत असताना सुद्धा यातला जर तुमचा अभ्यास असेल तर या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटतील. अभ्यास नसेल तर मात्र तुम्हाला या गोष्टी नक्कीच अवघड वाटतील, कठीण वाटतील. आणि म्हणून आपल्याला झालेल्याच गोष्टींचं रिव्हिजन करणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना, त्यातल्या त्या सेट नेटची तयारी करत असताना आपण जो विषय मागच्या 7 वर्षांपासून घोकंपट्टी करत आलेलो आहोत त्याच विषयावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. कुठल्या विषयाच्यामध्ये प्रामुख्याने आपण ज्या विषयांचा आपण ज्यावेळेला आढावा घेतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की राजकीय दृष्टिकोनातून विचार करत असताना 11वी आणि 12वीला जो प्रारंभिक स्वरूपाची राज्यशास्त्राची ओळख असलेले विषय तुम्हाला या 2 वर्षांमध्ये अभ्यासाला आहेत, 11वी आणि 12वीला. म्हणजे राज्यशास्त्राची ओळख, राज्य म्हणजे काय, राज्याची आवश्यक घटक यासारखे संदर्भ तुम्हाला
राज्यशास्त्रामध्ये अभ्यासाला आहेत. भारतीय शासन व राजकारणाचा संदर्भ स्पष्ट करत एकूण भारतीय राजकीय व्यवस्था कशी आहे या गोष्टी तुम्हाला 11वी आणि 12वीला या ठिकाणी अभ्यासाला होत्या. त्याच गोष्टींना रिव्हिजन देणं फार आवश्यक आहे. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो, पदवी स्तरावर ज्या वेळेला आपण जातो, त्यावेळेला या पदवीच्या 3 वर्षांमध्ये आपण ज्या वेळेला अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की राजकीय सिद्धांतासारखा पेपर, त्यानं वेगवेगळ्या टायटलखाली हा पेपर वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकवला जातो. फक्त राजकीय सिद्धांत या टायटललाच राजकीय संकल्पनेची ओळख अशा पद्धतीची टायटलसुद्धा दिलेली आहेत. म्हणजे राजकीय सिद्धांत हा पेपर असेल, महाराष्ट्र शासन व राजकारण म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून महाराष्ट्र राज्याची रचना, राज्य निर्मिती आयोग यापासून ते महाराष्ट्र राज्याचं शासन कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत BA सेकंड इयरला तुम्हाला भारतीय शासन व राजकारण हा भारतीय संविधानाशी कनेक्ट असलेला विषय, भारतीय संविधान, या भारतीय संविधानातल्या संवैधानिक तरतुदींचा संदर्भ या पेपरमध्ये सेकंड इयरला तुम्हाला अभ्यासाला आहे. याच्यामध्येच तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंध हा पेपरसुद्धा अभ्यासाला आहे. इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे राष्ट्रातील परस्पर संबंधांचा अभ्यास या माध्यमातून सुद्धा हा घटक तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला असल्यामुळे या सगळ्या घटकांचा संदर्भ सेट नेटला लागू पडतो. सगळ्या गोष्टींचा, सगळे बारकावे जे आपण आजपर्यंत पाहत आलो त्याच सगळ्या गोष्टी बारकाईने जर आपण केल्या तर तेच बारकावे वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धा परीक्षेला विचारले जातात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न असलेलं पुस्तक घेऊन आपण वस्तुनिष्ठ प्रश्न जर तयार करू लागलो, एक मर्यादित प्रमाणामध्ये तुमची तयारी होते, परिपूर्ण तयारी होत नाही. जर तुम्हाला परिपूर्ण तयारी करायची असेल तर वस्तुनिष्ठ प्रश्न असलेले पुस्तकं तर वाचणं गरजेचं आहेच. त्याचबरोबर सैद्धांतिक दृष्टिकोनातून तुम्हाला तो विषय बारकाईनं समजावून घेणं फार आवश्यक आहे. 11वीला असताना, 12वीला असताना, FYला असताना, SYला असताना, TYला असताना, MA फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला असताना या गोष्टी आपण त्या काळात जर जितक्या काळजीपूर्वक केलेल्या असतील तितकाच फायदा या सेट नेटच्या परीक्षेमध्ये आपल्याला होत असतो. सेट नेटची तयारी म्हणजे वेगळं नाही आहे. बस या 7 वर्षांमध्ये तुम्ही त्या विषयामध्ये काय केलं तेच तुम्हाला त्या ठिकाणी येत असतं. ज्या अर्थी तुम्ही MA झाला त्या अर्थी तुमची परीक्षेची तयारी झालेली आहे. फक्त परीक्षा फॉर्म भरून तुम्हाला एक्झाम द्यायची असते. पण बरेच विद्यार्थी या ठिकाणी कुठेतरी घाबरलेले आपल्याला दिसतात की सेट नेटची तयारी म्हणजे फार वेगळी तयारी, काहीतरी फार वेगळं, क्लासेस वगैरे अमुक तमुक या सगळ्या गोष्टींचा संदर्भ त्यांच्या त्या गोंधळलेल्या अवस्थेमधून आपल्याला समोर येत असताना दिसतो. आणि म्हणून तशी गोंधळाची परिस्थिती करून घेण्यासारखं अजिबात काही नाही. आंतरराष्ट्रीय संबंधाचा संदर्भ आपण घेतला BA SYला, तर BA TYला आपण बघतो की भारतीय राजकीय विचारवंत, याच्यामध्ये महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, आपण बघतो याच्यामध्ये अनेक विचारवंत आहेत. अनेक विचारवंतांचे दाखले, अनेक विचारवंतांचे संदर्भ भारतीय राजकारणाच्या संदर्भात येतात. ते की जे आपल्या अभ्यासाला आहेत त्यांचाच अभ्यास आपल्याला जो आपण BA पदवी स्तरावर केलेला आहे तोच आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. याच BA TYला आपल्याला पाश्चिमात्य राजकीय विचारवंत म्हणून पेपरसुद्धा आहे. याच्यामध्ये ठरलेले विचारवंत तेच प्लेटो, ॲरिस्टॉटल, मॅकियावेली, हॉब्स, लॉक, रुसो, जॉन स्टुअर्ट मिल, कार्ल मार्क्स हेच विचारवंत जे आपल्या अभ्यासक्रमाला आहेत. त्यांचाच बारकाईनं चिकित्सक पद्धतीनं अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं क्रमप्राप्त आहे. तोच आपल्या सेट नेटचा आणि तोच आपल्या पदवी स्तरावरच्या अभ्यासाचाही तोच भाग आहे, सेट नेटचाही तोच भाग आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे राजकीय समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्राची ओळख असेल, या संदर्भातल्या ज्या काही अनेक संकल्पना आपण अभ्यासल्या आहेत त्याच संकल्पना फक्त बारकाईने त्यांचा अभ्यास या ठिकाणी करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि ज्या वेळेला वस्तुनिष्ठ प्रश्नांची आपण तयारी करतो तो वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी खूप चांगल्या पद्धतीने त्याच वेळेला होते ज्या वेळेला तुम्ही सैद्धांतिक दृष्टिकोनातून तो विषय समजावून घेतलेला असतो. आणि ज्या वेळेला सैद्धांतिक दृष्टिकोनातून तुम्ही विषय एखादा चांगल्या पद्धतीने समजावून घेता, तुमचे वस्तुनिष्ठ प्रश्न हे कायमस्वरूपी जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत ते प्रश्न तुमच्या स्मरणामध्ये राहतात, तुमच्या लक्षामध्ये राहतात. आणि त्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न जर तुम्हाला खूप चांगले तयार करायचे असतील तर सैद्धांतिक दृष्टिकोनातून ती संकल्पना, तो घटक की ज्या संकल्पनेत आणि ज्या घटकामध्ये तो वस्तुनिष्ठ प्रश्न दडलेला आहे तो घटक सैद्धांतिक पातळीवर जर आपण समजावून घेतला तर खऱ्या अर्थाने आपण तो प्रश्न चांगल्या पद्धतीनं तयार करू शकतो. आपली तर्क क्षमता, ते तर्क आणि वितर्क करण्याची जी क्षमता आहे, कार्यक्षमता आहे, ती जर त्या सैद्धांतिक विश्लेषणाच्या माध्यमातून अधिक प्रगल्भ होत असते आणि स्पर्धा परीक्षेला आपण तितक्याच चांगल्या पद्धतीने सामोरे जात असतो.
आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, राजकीय सिद्धांत असेल, महाराष्ट्र शासन व राजकारण असेल, भारतीय शासन आणि राजकारण असेल, भारतीय संविधान असेल, आंतरराष्ट्रीय संबंध असेल, भारतीय राजकीय विचारवंत असेल, पाश्चिमात्य राजकीय विचारवंत असेल, त्याचबरोबर भारतीय विदेशी नीती असेल, म्हणजे राजकीय समाजशास्त्र असेल, संसदीय प्रक्रिया असेल, म्हणजे एकूणच भारतीय लोकशाहीचा संदर्भ असेल, या सगळ्या गोष्टींचा संदर्भ आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहे. तोच आपल्या पदवी स्तरावरच्या आणि पदवी स्तरावरच्या आधीच्या अभ्यासामध्ये सुद्धा तो आपल्याला होता. पदवी स्तरावरही आहे आणि पदवीनंतरच्या पदव्युत्तर स्तरावर सुद्धा तोच अभ्यास आपल्याला आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतच आपण सेट नेटची तयारी या ठिकाणी करत असतो. पण सेट नेटसाठी वेगळी तयारी, वेगळा संदर्भ काही नाही, वेगळी पुस्तक असं काहीच नाही. 11वीपासून ते MA पर्यंतचा त्या संबंधित विषयाचा अभ्यास म्हणजे सेट नेटची तयारी, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात सैद्धांतिक दृष्टिकोनातून प्रत्येक घटक जर आपण चांगल्या पद्धतीने समजावून घेतला तर सेट नेटची तयारी आपण खूप चांगल्या पद्धतीनं, प्रभावी पद्धतीनं करू शकतो आणि परीक्षेला सामोरे जाऊन त्याच्यामध्ये आपण यश संपादन करून घेऊ शकतो, ही गोष्ट मला सांगायची. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. सेट नेटचा संदर्भ, सेट नेटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आला असेल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन स्पर्धा परीक्षेच्या संबंधित टॉपिकसह आपण या ठिकाणी भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.